नमस्कार. एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात. एवढंच नाही तर प्रत्येक सणाला विशिष्ट प्रकारचे पदार्थ केले जातात. म्हणजेच काय तर आपली संस्कृती ही पदार्थांशी जोडलेली आहे. तर आता हेच बघा ना, कडाकणी. आता या कडाकणीचं महत्त्व नवरात्रीमध्ये 7व्या माळेला असतं. म्हणजे काय तर 7व्या माळेच्या दिवशी घटाला कडाकणीचं तोरण बांधलं जातं आणि कडाकणी शिलांगणाच्या नंतरनं खाल्ली जाते. तर चला बघूया ही कडाकणी कमी तेलकट, कुरकुरीत आणि थोडीशी खुसखुशीत कशी करता येईल. तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 1 कप मैदा घेतलाय आणि पाव कप आपण रवा घेतलाय, बारीक रवा. आणि इथे साखर घेतलेली आहे, 2 टेबलस्पून दूध घेतलेलं आहे आपण. तर दूध आपण मोजून घालणार आहोत टेबलस्पूनने. तर तेल घेतलेलं आहे 1 टेबलस्पून. तर इथे साखर पहिली वाटीमध्ये काढून घेतली आहे आणि आपण दूध हे मोजून घालतोय. तर 3 टेबलस्पून आपल्याला दूध लागणार आहे आणि हे दूध आपल्याला साखर आणि दूध चांगलं विरघळून घ्यायची साखर दुधामध्ये. आणि हे एवढ्याच दुधाने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. कडाकणीचं आपण पीठ मळणार आहोत. तर हे दूध विरघळल्याच्या नंतरनं आपण हा मैदा एका ताटामध्ये काढूया. मैदा चाळून घेतलेला आहे आणि याच्यावरतीच आपण रवा घालणार आहोत. रवा सुद्धा स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया. तर इथे आपण पाव कप रवा घेतलेला आहे, म्हणजेच 1/4 कप, आणि 1 कप इथे मैदा वापरलेला आहे. तर हे तेलाचं मोहन केलंय. तर 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि कडकडीत गरम करून आपण या मैद्यावरती घातले. आणि आता हे दूध जे आहे आपण साखर मिक्स केलेलं ते यामध्ये घालून आपल्याला मळायचे. त्याआधी हे आपण जे यामध्ये मोहन घातलेलं आहे ते मिक्स करून घेऊया. सुरुवातीला चमच्याने मिक्स केले आणि आता थंड झाल्यावरती हाताने मिक्स करून घेतले. आता हे दूध घालूया आणि हे पीठ घट्टसर असं मळून घेऊया. तर कडाकणीचं पीठ थोडंसं घट्टच मळायचं, म्हणजे कडाकणी लाटताना ही पोपटाला चिकटत नाही किंवा मग पातळ लाटता येते आपल्याला. तर हे कडाकणीचं पीठ असं घट्ट आपल्याला मळून घ्यायचंय. तर हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे. तर याला थोडा वेळ झाकून ठेवून देऊया. थोडाच वेळ आपण म्हणजे 5 मिनिटं फक्त झाकून ठेवलं होतं, तुम्ही बघू शकताय. आता हे पीठ चांगलं आपल्याला मऊ करून घ्यायचंय पोळपाटावरती. हाताच्या साह्याने असं मऊ करून घ्यायचंय आणि याचा रोल करून घ्यायचा असा. आणि हे आपल्याला कट करायचंय. तर कडाकणी आपल्याला ज्या साईजची करायची असेल तर त्या साईजमध्ये हे कट करून याचे पेढे करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकताय मी कडाकणीसाठी असे पेढे करून घेतलेत. एक 15 ते 16 कडाकणी या म्हणजेच 1 कप पिठापासून बनतात. 1 कप पीठ आणि रवा घेतलेला आहे पाव कप आपण. तर आता आपण हे लाटून घेऊया. तर थोडंसं पीठ आपल्याला कडाकणी लाटताना लावायचं आहे, थोडंसंच अगदी. जास्त पीठ लावलं तर तेलामध्ये हे पीठ करपतं आणि मग आपलं तेल खराब होतं. तर त्यासाठीच कमी आपल्याला पीठ लावून ही कडाकणी लाटून घ्यायची आहे. पीठ नाही लावलं तर कडाकणी पोळपाटाला चिकटू शकते, कारण यामध्ये आपण साखर घातलेली आहे. तर कडाकणी लाटून घेतल्याच्या नंतरनं एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा मग तुमच्याकडे जर धारदार असं काही वाटी वगैरे असेल त्या वाटीच्या साह्याने ही कडाकणी अशी आपण कापून घेणार आहोत. आणि या कडाकणीला आपल्याला असं होल करून घ्यायचंय. तर हे होल कशासाठी आहे तर आपण ह्या कडाकणीचं तोरण आपण घटाला बांधतो. तर तोरण बांधताना आपल्याला या कडाकणीला होल हवं असतं, म्हणजेच बीळ करून हे दोरा यामध्ये घालावा लागतो. त्यासाठी आपण इथे आधीच होल करून घेतलेला आहे. तर आता इथे एवढ्या कडाकणी मी लाटून घेतलेल्या आहेत. तेल गरम केलेलं आहे. मध्यम आचेवर तेल गरम केले आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. आणि आता यामध्ये आपण या कडाकण्या चांगल्या तळून घेऊया. तर अशा आपल्याला कडाकण्या हलक्या गुलाबी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या कडाकण्या एक एक करून आपण असे सोडून कडाकण्या तळून घेणार आहोत. कडाकणी ही पापडसारखी आपल्याला पातळ लाटायची, चपातीपेक्षा सुद्धा पातळ लाटायची, म्हणजे ही कडाकणी चांगली मस्त कुरकुरीत बनते आणि खुसखुशीत सुद्धा बनते थोडीशी. जास्तीत जास्त वेळासाठी ही कडाकणी खुसखुशीत राहते, कडक राहते, मऊ पडत नाही किंवा वातट होत नाही. तुम्ही बघू शकताय एक एक करून आपण कडाकणी सगळ्या तळून घेत आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कडाकणी तळून घ्यायच्या आहेत, सगळ्या कडाकणी लाटून घ्यायच्या आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा या कडाकणी नक्की बनवून पहा. तर नवरात्रीमध्ये आपल्याला 7व्या माळेला या कडाकणींचं तोरण घटाला बांधायचं असतं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ह्या कडाकणी करू शकता. खूप छान ह्या कडाकणी बनतात, चवीला सुद्धा खूप छान बनतात आणि मस्त कुरकुरीत लागतात आणि खुसखुशीत सुद्धा होतात थोड्याशा, कारण आपण यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं असतं, गरम कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं असतं. तर तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या कडाकणी बनवून तयार झाल्यात.
तुम्ही या कडाकणीच्या पिठामध्ये म्हणजेच मैदा फक्त वापरून कडाकणी बनवू शकता बिना रव्याच्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.